पंचवटी सुपरफास्ट एक्सप्रेसचे कपलर निसटले, सुदैवाने जीवितहानी नाही। नाशिककरांची जीवनवाहिनी समजली जाणाऱ्या मनमाड मुंबई पंचवटी सुपरफास्ट एक्सप्रेस आज दिनांक 6 जुलै रोजी कसारा रेल्वे स्थानक सोडताच अचानक गाडीची कपलिंग निसटली। इंजिन, जनरेटर, व्हेन, एसी कोच असे 2 डबे पुढे गेले। गाडीचा वेग कमी असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली। मनमाड मुंबई ही गाडी मुंबईला 10:45 आली की लगेच गाडी 12 वाजता मुंबईहून जालन्याकडे प्रस्थान करते। तसेच सायंकाळी जालन्याहून मुंबईला आलेली गाडी 4:30 मुंबईला येते। तीच गाडी मुंबई मनमाड पंचवटी सुपरफास्ट एक्सप्रेस म्हणून सोडतात। 6:15 गाडी मनमाड रेल्वे स्थानकाहून रवाना होते। वेळेच्या अभावी या गाडीचे पेरियोडिक मेंटेनन्स होत नाही। प्रसंगी अशी दुर्घटना घडतात। गेल्या काही महिन्यापूर्वी पंचवटी एक्सप्रेसचे कपलर डोंबिवली येथे स्थानकाकडे असेच निसटले होते। असे प्रकार पुन्हा घडू नये व गाडीच्या मेंटेनन्ससाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून पंचवटी एक्सप्रेस पूर्वीप्रमाणे फक्त मनमाड ते मुंबईपर्यंत सोडावी अशी मागणी समस्त नाशिककर चाकरमानी, रेल्वे प्रवासी व रेल्वे संघटना करत आहेत। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी उपसंपादक भैयासाहेब कटारे, देवळाली कॅम्प, नाशिक।